आज आपण फ्राईड राईस बनवणार आहोत. बाहेर ठेल्यावर मिळतो त्याचप्रमाणे आपण आणि त्याच चवीचा आपण हा फ्राईड राईस घरीच बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत असा हा फ्राईड राईस तयार आहे आणि चवीला पण एकदम अप्रतिम असा लागतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला मग सुरुवात करूया आपण. तर इथं मी भात शिजवून घेतलेला आहे. आपण इथं कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल, फक्त तो असा सुटसुटीत असावा. शिल्लक राहिलेला भातसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता, फक्त तो थोडा सुटसुटीत असेल तर आपला फ्राईड राईस छान बनतो. इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत, काय शिमला मिर्च, गाजर, बीन्स, कांदा आणि कोबी घेतलेला आहे. हे आपण भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि आपल्याला हे एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथं ह्याच्यातली भाजी एखादी कमी केली तरी चालेल. त्याचबरोबर आपल्याला आलं आणि लसूण घ्यायचं आहे, ते पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. इथं मी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि आपण ते तेल कढईला पसरवून घ्यायचं, म्हणजे आपला भात कढईला चिकटणार नाही. इथं तुम्ही लोखंडी कढई वापरली तर एकदम उत्तम, त्यामध्ये हा फ्राईड राईस एकदम छान होतो. तर आपण तेलामध्ये कांदा, आलं आणि लसूण घालून घेऊया. तुम्हाला जर ह्यामध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही आत्ता घालू शकता, मी घालणार नाही आहे. कांदा भाजला की आपण त्यामध्ये सगळ्या आता भाज्या घालून घेऊया. हे आपल्याला मोठ्या गॅसवरच करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या भाज्या पण 2 ते 3 मिनटं चांगल्या परतवून घेऊया तेलामध्ये. आणि आपल्याला गॅस कमी करायचा नाही आहे, कंटिन्यू आपण फुल गॅसवरच ह्या भाज्या भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं आपल्याला फास्ट गॅसवर भाज्या भाजून घ्यायच्या. आता आपल्या भाज्या भाजलेल्या आहेत, तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मी भात शिजवताना मीठ वापरलेलं, त्यामुळे आत्ता मी थोडंच वापरले. आणि पाव चमचा आपल्याला इथं काळी मिरी पावडर घालायची आहे. 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे. आता हे आपण एकदा मिक्स करून घेऊया. सॉस आणि मीठ आपल्याला सगळं भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण शिजवलेला भात घालून घेऊया आणि तो पण आपण मिक्स करून घेऊया. हा आपण हलक्या हातानेच परतवून घ्यायचा आहे, नाहीतर याचे भाताचे आपल्या तुकडे होतील. तर आपण हलक्या हातानेच इथं भात सगळा भाज्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला हा भात पण 2 ते 3 मिनटासाठी भाज्यांसोबत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यात छान भाज्यांचे फ्लेवर उतरतील भातामध्ये आणि आपला फ्राईड राईस एकदम टेस्टी असा होईल. इथं मी 2 ते 3 मिनटं भात चांगला परतवून घेतलेला आहे. तर आपला आता फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर मी इथं गॅस बंद करते. आता आपण हे गरमागरमच सर्व करायला घेऊया. आता हे तुम्ही शेजवान सॉस किंवा टॅमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता. तर चला मग आपण भेटू पुढच्या एका अशाच रेसिपीमध्ये.